त्यानंतर प्रश्न 6 आहे, बासरी कोण वाजवत आहे? बासरी या ठिकाणी दिले शेवटच्या पहिल्या याच्यामध्ये, आनंदाने फुलून कळक वाजवे बासरी. कळक म्हणजे कळी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी येत आहे. त्यानंतर 7वा आणि 8वा प्रश्न, त्याच्यासाठी एक तुम्हाला एक संवाद दिला जातो आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर त्या ठिकाणी राजा प्रधान याच्यावर संवाद दिलेला आहे. आता तो संवाद सर्वांनी वाचला असेल. तर 7वा प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये, वरील संवादात किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे? तर या ठिकाणी आपल्याला 3 या ठिकाणी संवादामध्ये व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. एक म्हणजे राजा, प्रधान आणि शिपाई. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न विचारला आहे, प्रधानाने राजाला कशाची उपमा दिली आहे? तर खालून दुसऱ्या ओळीलाच आहे, म्हणजे मीच गाढव असं राजा म्हणाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे 9 आणि 11 यासाठी एक सुसंगत वाक्यांचा परिचय दिला जातो. काय दिलं जातं? सुसंगत वाक्यांचा परिचय. आणि हा परिचय सोडवत असताना एक काळजी घ्यायची, पहिला जर प्रश्न आला नाही तर 3ही प्रश्न वाचायचे आणि 3 प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला कुठंतरी एका प्रश्नाचं तरी उत्तर येतं आणि त्यानुसार आपण ते प्रश्न उत्तर एकदम एक्झॅक्ट बरोबर सोडवतो. टिंब टिंब हे झाड उंचच उंच वाढते. आता तुम्हाला समजा माहिती नाही पहिल्याचं उत्तर काय येते, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं. या झाडातील खोबऱ्यापासून टिंब टिंब मिळते. आता खोबरं कोणत्या झाडाला असतं? तर नारळाच्या झाडाला असतं. म्हणून पहिल्याचं काय आहे? टिंब टिंब हे झाड उंचच्या उंच वाढतं. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येईल? 2, नारळ. आणि म्हणून 10वा प्रश्न, या झाडातील खोबऱ्यापासून आपण काय बनवतो? डोक्याला लावतो. सगळ्यांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे खोबऱ्याचं तेल. म्हणूनच नारळाच्या झाडाला आपण टिंबटिंब असेही म्हणतात. मग आता काही जण वटवृक्ष पण म्हणतात, पण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे, त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो. पुढे 12वा प्रश्न आहे, संध्याकाळी आई गोष्ट सांगते या वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दांचा अनेक वचनी शब्द पर्यायातून शोधा. गोष्ट, आता अनेक वचनी, तर या ठिकाणी गोष्ट नाही होणार, गोष्ट नाही, गोष्टे नाही, तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे गोष्टी. अनेक गोष्टी, एक गोष्ट अनेक गोष्टी, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी काही 4. पुढे 13वा प्रश्न, खालील वाक्यातून उद्गारवाचक वाक्यांचा पर्याय ओळखा. आता या ठिकाणी तुम्हाला आपण विरामचिन्हांमध्ये सगळे चिन्ह शिकलेलो आहोत. तर उद्गारवाचक चिन्ह काहीच अवघड नाही, तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिलेलं आहे. वा, किती सुंदर खेळणी आहे ही, म्हणजे हा उद्गारवाचक काय आहे? चिन्ह आहे. पुढे 14वा प्रश्न आहे, होईल या क्रियापदाचा काळ कोणता? होईल, आपण काळाचे प्रकार शिकलो, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर त्याच्यामध्ये होईल, होईल म्हणजे भविष्यात घडणारी गोष्ट, बरोबर ना. वर्तमान काळात होते, चालू आहे क्रिया, आणि भूतकाळामध्ये काय? होऊन गेलेली, आणि भविष्यामध्ये घडणार आहे. म्हणून होईल, झालेली नाही, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय. पुढे 15वा प्रश्न आहे, रिकाम्या जागी कोणता प्रत्यय लावल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता हा प्रश्न सोपा असतो पण मुलं गडबड करतात. 2 जुळतात आणि एखादं जुळलं नाही की त्या ठिकाणी ते लिहितात. तर या ठिकाणी
मऊपणा, काळेपणा, निळेपणा लगेच लिहून टाकतात. पण मऊबर असा प्रत्येक शब्द लावून पाहायचा आहे. मऊखोर नाही येणार, मऊबर बी नाही. मऊशार, काळेशार, निळेशार म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 येत आहे पहा. त्यानंतर 16वा प्रश्न, खालीलपैकी योग्य सर्वनामांचा पर्याय शोधा. आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद सगळं पाहिलेलं आहे. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास आपण काय म्हणतो? सर्वनाम. म्हणून या ठिकाणी पहा, आपण हे काय आहे, याच्यामधलं जे दिले तुम्हाला पर्याय त्याच्यामधलं काय आहे? सर्वनाम आहे. पहा आता पुढे, घोडा व घोडी यांच्या पिल्लाचे लिंग कोणते? म्हणजे आपण लिंगाचे प्रकार शिकलो. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग आणि उभयलिंग. म्हणजे या ठिकाणी त्या घोडा व घोडी यांच्या पिल्लाचे लिंग कोणते? तर पर्याय क्रमांक 4 येईल पहा, नपुसकलिंग. पुढे, प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रखर म्हणजे खूप डोळ्याला असं तेजस्वी आहे की नाही. प्रखर म्हणजे आपण नाही का खूप प्रखर प्रकाश पडलाय. आणि त्याच्याच विरुद्ध काय येतं? तर सौम्य म्हणजे शांत. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. कारण काही जण काय करतील की अप्रखर लिहितात, बरोबर ना. तर त्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता असती. तर सौम्य, थोडेसे विरुद्धार्थी समानार्थी शब्दांच्या पाठांतराकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. कारण आता आपली परीक्षा जवळ फक्त 1 महिन्यावरच आलेली, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पुढे पहा, 19वा, खालीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा. पहा या ठिकाणी वाक्यप्रचाराचं जे तुमचं पाठांतर आहे तर ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. हा पाठांतराचा विषय आहे. म्हणून चुकीची जोडी, तर पाणी पाजणे, पराजित करणे. पित्त खवळणे, खूप राग येणे. पोबरा करणे, पळून जाणे. पारा चढणे, खूप आनंद होणे. पारा चढणे म्हणजे खूप राग येणे आहे की नाही. इथं त्यांनी काय दिले? चुकीची जोडी, खूप आनंद होणे. म्हणून त्या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 20वा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय कोणता आहे? पहा, सरळ सरळ आपल्याला जेवढे आपण श्रुतलेखनाचा सराव घेऊ किंवा श्रुतलेखनाचा सराव जेवढा होईल आपला, तेवढा आपल्याला हा जो प्रश्न आहे तो चुकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय येईल? बरोबर येईल. त्यानंतर पुढे पहा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल? पहा, विरामचिन्हावर 2 प्रश्न आलेत. अगोदरचा उद्गारवाचकचा एक आलाय आणि हा कोणता आलाय? एक वाक्य दिलंय, या मुलीचे नाव काय आहे? पहा, असंच प्रश्न विचारलाय त्या ठिकाणी, बरोबर की नाही. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी काय येईल? 4 येईल. पहा, काय विचारलाय? प्रश्न विचारलाय, या मुलीचे नाव काय आहे? चला पुढे 22वा, तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण? हा पण सामान्य विज्ञानचा प्रश्न आहे. पहा, तुमच्या जेव्हा तुमचं गाईडमध्ये गणिताचा भाग सुरू होतो त्याच्या आधी 2 पेज याच्यावर आधारित तुम्हाला वेगवेगळे लेखकांचे पुस्तकं आणि त्यांची नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचे लेखक तुम्हाला विचारलेले आहेत. तर यामध्ये हा पाठांतराचाच विषय आहे. थोडंसं मराठीमध्ये पाठांतरावर जास्त भर द्यायचा. यामध्ये या पुस्तकाचे लेखक आहेत शंकरराव खरात. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 येईल. पहा, त्यानंतर खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या शब्दाचे पहिले अक्षर शोधा. आता या ठिकाणी तुम्हाला कोणता अर्थपूर्ण शब्द होतोय तो शब्द तयार झाला पाहिजे. या ठिकाणी प्रजासत्ताक हा शब्द तयार होतोय. म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर येतंय. रणांगणावर आलेले मरण या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. पहा, याला पर्याय क्रमांक 4 आहे, वीरमरण. त्यानंतर सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पहा, 18वा प्रश्न आपल्याला प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. म्हणजे कधी कधी तुम्हाला काय वाटतं की
विरुद्धार्थी, समानार्थी याच्यावर एकच मार्काला असेल, पण नाही, कधी कधी 2-2 प्रश्न पण त्या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळं पाठांतर जास्तीत जास्त करायचे. लक्षात आलं? सुसंगत याचा आहे पर्याय क्रमांक 2 विसंगत. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोपी असती, पण जर तुमचं पाठांतर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवायला कठीण जातात. म्हणजे जसं प्रखरचं अप्रखर लगेच तुम्ही लिहून टाकता, त्या पद्धतीने जर पाठांतर केलं तर तुमचे अचूक प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या घटकावर आधारित 9वी प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत.